येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इतर सगळे बलदंड पक्ष समोर उभे असताना सुद्धा माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ठामपणे आपल्याला सांगतायत की मी तुमच्या पाठीशी नव्हे तुमच्या पुढे उभा आहे, कुणाला घाबरायची गरज नाहीये. ही लढाई या देशातल्या विषमतावादी राजकीय व्यवस्थेशी आहे. आपल्याला यात ठामपणे उभं राहून विजयी व्हायचा आहे, नकारात्मक विचार करायचा नाही. इथल्या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात वेळ पडली तर आपण लढायचं आहे. आपल्याकडे जरी काही नसलं तरी आपल्याकडे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याकडे आहेत. ते पैसा वाटतील, ते दुनियादारी करतील, ते रेवड्या वाटतील, ते तुम्हाला प्रलोभन दाखवतील. आज आपल्याकडे काय नसेल, परंतु आपण जर या निवडणुकांमधून विजयी झालो तर आपण लोकशाही वाचू, संविधान वाचू आणि त्या माध्यमातून आपण या देशातल्या तमाम अशा जनतेचा प्रामाणिकपणे विकास करू. अशा पद्धतीचा दृढ निश्चय श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, त्यांना साथ देणं आणि व्यवस्था परिवर्तन करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. अशाच पद्धतीचं व्यवस्था परिवर्तन तुम्ही नक्कीच कराल. आणि भीमा कोरेगावमधील त्या जयस्तंभाला अभिवादन करताना हाच एक निर्धार करा की मी आता बेईमान होणार नाही, मी आता लाचार होणार नाही, मी आता गुलाम होणार नाही. तुम्ही आमच्यासाठी जे अमरत्व पत्करलेलं आहे ते वाया जाऊ देणार नाही. आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेपासून आमची सत्ता आम्ही काबीज करू, की गेले 1000 वर्ष या व्यवस्थेने, या मनवादी व्यवस्थेने आपल्याकडून घेतलेले आहे. हाच विचार तुमच्या डोक्यात यावा अशाच पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वालिटी यूट्यूब चॅनल.